मागे 2 वेळा मी व्यसनावरती व्हिडिओ टाकला होता की दारूचे व्यसन हे सर्वतः मनुष्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे। दारू ही सुटली पाहिजे, व्यसन हे सुटलं पाहिजे, तर कुटुंबामध्ये सुख, समाधान, शांती, प्रेम, आनंद याची प्राप्ती होईल। बघा, कोणतंही व्यसन जे आहे ते सोडणं शक्य आहे, अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही। विचार करून बघा, जी व्यक्ती दारू पितीये त्या व्यक्तीने जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली असेल त्यावेळेला सुद्धा त्याच्या मनामध्ये एक भीती असेल, ही व्यसन मला डोईजड तर नाही ना होणार, किंवा मला ह्याच्यापासून त्रास तर नाही होणार ना। भीतीपोटी सुरू केलेलं असतं। मानसिक ताण तणाव, घरातील भांडणं ही सुद्धा गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात। थोडंसं जर एकमेकांना समजून घेतलं, प्रेमाने जर वागलं, एखादी गोष्ट कमी पडली म्हणून घरामध्ये त्रागा न करता किंवा भांडण न करता जर प्रेमाने राहिलं तर व्यसनाच्या अधीन माणसं जाणारच नाहीत। पण त्यासाठी फार समजूतदारपणाची आवश्यकता असते। मला दारू नको हा मनाशी निर्धय निश्चित करायला पाहिजे की मला नाही प्यायची आहे। त्याच्यानंतर थोडंसं ज्या वेळेला तुम्हाला आठवण होती त्या वेळेला तुम्हाला थोडंसं ती भूक कशावर तरी वेगळ्या गोष्टींवरती भागवायला पाहिजे। त्यावेळेला तुम्हाला काहीतरी दुसरं व्यसन लावून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे संगीत ऐकणं, एखाद्या नामस्मरणाची सवय लावणं, आपला स्वतःच्या मनावरती म्हणजे कंट्रोल मिळवण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान अशा गोष्टी सुद्धा कारणीभूत ठरू शकतात। छोटे छोटे उपाय आहेत व्यसन सोडवण्याचे, ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते, त्याने तुम्हाला मदत होईल। पण तुमच्या मनाचा निश्चय फार महत्त्वाची गोष्ट आहे। थोडासा चहा कमी करा, झोपायला प्रॉपर झोप घ्या। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा खूप उपयोग होतो। सोमवारी किंवा अमावस्येला दर सोमवारी महादेवाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करा। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी महादेवाला जरूर पाणी वाहायचं आहे तुम्हाला। त्यातल्या त्यात जमल्यास उसाचा रस किंवा तुम्हाला सांगते गंगाजल म्हणजे नदीचं पाणी जर का महादेवांना वाहिलं तर त्याचा जास्त परिणाम होतो, किंवा फार लवकर त्याचे रिझल्ट्स बघायला मिळालेले आहेत। तर आणि मी व्यसनमुक्त आहे हे आधी पहिलं स्वतःच्या मनाला समजवा। थोडीशी मदत जर तुम्हाला या गोष्टी संदर्भात पाहिजे असेल तर नक्कीच आमच्याकडनं मिळेल। त्याबद्दल खूप लोकांचे